ब्लड प्रेशर आपल्या शरीराच्या सगळ्या सुनियोजित व्यवस्थेसाठी जसं ब्रीदिंग महत्वाचं असतं तसं नॉर्मल ब्लड प्रेशर महत्वाचं असतं. डॉक्टरांकडे गेल्यावर आपलं बीपी डॉक्टर नेहमीच तपासतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे ब्लड प्रेशर इतकं महत्वाचं का आहे? ब्लड प्रेशर तपासणं गरजेचं का आहे? तर हृदय, मेंदू, मूत्रपिंड अर्थात किडनीज आणि आपल्या सर्व अवयवांचं आरोग्य टिकवण्यासाठी नॉर्मल ब्लड प्रेशर गरजेचं असतं. ब्लड प्रेशर वाढू नये, हार्ट अटॅक होऊ नये, किडनी फेल्युअर होऊ नये, स्ट्रोक होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही तुमचं शेवटचं ब्लड प्रेशर कधी मोजले? कधी कधी वाढलेलं ब्लड प्रेशर कोणतीही लक्षणं न सांगता सुद्धा लक्षात येऊ शकतं. याला म्हणतात म्हणून सायलेंट किलर. तर आज आपण पाहूया की ब्लड प्रेशर नेमकं काय असतं, ते कमी किंवा जास्त झालं तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो आणि ते आटोक्यात ठेवण्यासाठी आपण कोणते उपाय करायला पाहिजेत. रक्तदाब म्हणजे नेमकं काय? रक्तदाब म्हणजे हृदयातून बाहेर पडणाऱ्या रक्ताचा रक्तवाहिन्यांवर पडणारा दाब. जेव्हा आपलं हृदय आकुंचन पावतं तेव्हा आपल्या हृदयातनं बाहेर पडणारं रक्त हे साधारण 120 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असतं आणि जेव्हा आपलं हृदय शिथिल होतं तेव्हा डायस्टोलिक अर्थात खालच्या लेवलचं जे रक्त ब्लड प्रेशर असतं ते साधारण 80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी हे असतं. अर्थात आपला नॉर्मल रक्तदाब हा 120/80 इतका असतो. जर आपलं ब्लड प्रेशर 140च्या वरचं आणि 90च्या वर खालचं जात असेल तर याचा अर्थ आपलं बीपी जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर आपलं ब्लड प्रेशर 90/60 किंवा त्याहूनही कमी जाणवत असेल तर आपलं बीपी कमी झालं आहे असा अर्थ असतो आणि ही एक धोक्याची पातळी असते. उच्च रक्तदाब अर्थात हायपरटेन्शन हा एक सायलेंट किलर आहे आणि आजच्या दिवसामध्ये तरुणांमध्येही तो दिसायला लागलेला आहे. का होतं हाय ब्लड प्रेशर? टेन्शन, जास्त मीठ आणि फॅटी पदार्थ, व्यायामाचा अभाव, स्मोकिंग, अल्कोहोल आणि जेनेटिक ही हाय ब्लड प्रेशरची काही कॉमन कारणं आहेत. इन्क्रीज ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅकचा धोका संभवतो, मेंदूतल्या रक्तस्रावाचा धोका संभवतो, किडनी फेल होण्याची शक्यता असते. मला तुम्हाला घाबरवून नाही सोडायचं आहे, पण त्यामुळेच ब्लड प्रेशरची योग्य माहिती ठेवणं आणि ते नॉर्मल ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा वाढलेलं ब्लड प्रेशर लक्षातच येत नाही. तसंच ब्लड प्रेशर कमी झालेलंही धोक्याचं असतं. ज्याचं ब्लड प्रेशर कमी होतं त्याला गळून गेल्यासारखं वाटतं, चक्कर येते आणि ब्लड प्रेशर मॉनिटरिंगवर त्यांचं बीपी 90/60 पेक्षा कमी दिसतं. अर्थातच कमी रक्तदाब. ह्याला आम्ही सायंटिफिक टर्म मध्ये हायपोटेन्शन म्हणतो. त्याच्यामुळे आपल्या मेंदूला, किडनींना इजा पोचू शकते. कमी रक्तदाब हा युजली खूप ब्लीडिंग झाल्यास, डिहायड्रेशन झाल्यास किंवा हार्ट अटॅक आल्यास होऊ शकतो आणि त्याची चिन्ह चक्कर येणं, थकवा जाणवणं, आपल्या ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे हातपाय थंड पडणं अशी असतात. जास्त रक्तदाब किंवा कमी रक्तदाब ह्या दोन्हीही धोक्याच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला तातडीनं उपचार गरजेचे असतात. मी तुम्हाला आज रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीचे सोपे उपाय सांगतोय. ऐकणार ना मग? पहिली गोष्ट, आहारातलं मीठ कमी करा. आजकाल आपण पॅकेज फूड खूप खातो आणि हे सगळं पॅकेज फूड सॉल्टेड असतं. मीठ जास्त खाल्ल्यास ब्लड प्रेशर वाढू शकतं. खाण्यातले फॅटी पदार्थ कमी करा. तळलेले पदार्थ, फॅटी पदार्थ हे ब्लड प्रेशर वाढवण्यास कारणीभूत असतात. नियमित व्यायाम करा. जिम, सायकलिंग, योगा, मेडिटेशन उत्तम. स्मोकिंग आणि अल्कोहोल टाळा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस आटोक्यात ठेवा. तुमचा ब्लड प्रेशर किती आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ही फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबाला आणि मित्रालाही सांगून ठेवण्याची गोष्ट आहे. आपलं आरोग्य निरोगी ठेवणं ही आपल्या हातातली गोष्ट आहे. पटतंय ना तुम्हाला? आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील ना तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीलाही जरूर जॉईन करा.